रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। बागेश्वर बाबा का पर्चा खुला, झूठा निकला। बागेश्वर बाबांचाच पर्चा निघाला। आता इतर बड्या बड्या लोकांचे पर्चे काढणारे बागेश्वर बाबा यांचा पर्चा आता निघालेला आहे। याला पर्चा निघायचं कारण एकच चर्चा आहे की बागेश्वर बाबा यांनी काल जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे उद्गार काढले त्याचा प्रचंड रोष या महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेला आहे। कुठेतरी मराठी माणसाच्या भावना दुखावलेल्या आहेत। कुठेतरी बागेश्वर बाबा संघाची भाषा बोलतायत, कुठेतरी बागेश्वर बाबा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा घेऊन पुढे प्रचार करतायत। बागेश्वर बाबांना यामागे काय राजकारण करायचं होतं की जेणेकरून बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही उद्गार काढले की त्यांनी समर्थ स्वामी रामदासांच्या समोर आपली तलवार दिली म्हणे। याचा कुठेही इतिहास पुरावा नाहीये, याचा कुठेही संदर्भ नाहीये असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं। बरं, संघाच्याच कार्यक्रमात ते बोलत होते का? मग त्याला संघाचा पाठिंबा आहे का? बागेश्वर बाबांनी हे जे काही वातावरण निर्मिती केलेली आहे यामागे काय षडयंत्र आहे? बागेश्वर बाबांचा आज प्रचंड निषेध प्रत्येक शहरामधून होतोय, कारण महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारा, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणारा हा आपला महाराष्ट्र आहे। आणि कोणताही महाराष्ट्रीयन माणूस हे उद्गार खपवून घेणार नाही की छत्रपती शिवाजी महाराज थकले, हतबल झाले। ज्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत हतबल हा शब्द ज्यांच्या इतिहासात नव्हता, एक क्रांती केली, एक महाराष्ट्र या जगासमोर आणण्याचं काम ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराज थकले, हतबल झाले। बाबा तुमचा पर्चा खुललेला आहे। मला तर वाटतं की जवळपास आता हे सगळे बाबा बाहेर येत आहेत। कालच तुम्ही बघितले करमाळ्याचा बार्शीचा कुरुडवाडीच्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। अजून एक बाबा सापडलाय, मनोहर भोसले, तो एक बाबा आहे। खरात बाबा तर आता काय सगळ्यांचा बाबा झालाय। अजून कुठला पडगे बाबा? दररोज एक नवीन बाबा बाहेर येत आहेत। कोण लहान लहान मुलं तोंडात धरून फिरवत आहेत, कोण तुमचा कॅन्सर बरा करतो म्हणून 2-2 लाख 5-5 लाख रुपये गोरगरिबाच्या हडप करतायत। या बाबांचा गोरख धंदा आता मुळात सगट उपटून काढावा लागेल, हे आता महाराष्ट्रानं ठरवलं पाहिजे। आणि फारच फोपावलेलं आहे। आणि मी वारंवार बोलतो की याच्यात सुद्धा कालचं सुद्धा जे प्रकरण आपण पाहिलं मित्रांनो, की करमाळ्याचा जो बाळूमामाचा अवतार असलेला हा मनोहर मामा भोसले, याच्याकडे सुद्धा राजकीय लोकांच्या गाड्या यायच्या, खरातकडे यायच्या। बागेश्वर बाबाकडे तर अख्खा म्हणजे मंत्रिमंडळच चरणावर असतं प्रत्येक राज्याचं। मग अशा बागेश्वर बाबांच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे उद्गार झाले त्याचा निषेध। कारण या बाबा लोकांनी महाराष्ट्र नासवायचं ठरवलंय का? एकीकडे या महाराष्ट्राची शोकांतिका आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांचं 100 तरुणांचं टोळकं अक्षरशः झाडाखाली मुंज्या बसलेलं असतं, पिंपळाच्या झाडाखाली। मुंज्या म्हणजे ज्यांची लग्नच होत नाहीये।
किती चांगल्या चांगल्या, आता काल पण पाहिलं आपण न्यूज मध्ये पाहतो की चांगले चांगल्या घरचे मुलं आत्महत्या करतात की लग्न होत नाही म्हणून. ही शोकांतिका आहे. एकीकडे लग्न होत नाही, एकीकडं बाबा बायकांना झुलवायला लागलेले आहेत, एकीकडं बागेश्वर बाबा सांगतात की प्रत्येकाने 4 मुलं जन्माला घाला आणि 1 मुलगा राष्ट्रीय सेवक संघाला द्या. कारण 1 मूल वाढवणं हे पुण्या मुंबईच्या तरुणाला विचारा किती खर्चिक आहे. LKG UKG ला ऍडमिशनला 1.5-2 लाख आहे, तर पुढच्या शिक्षणाची बातच वेगळी आहे. आणि त्याच्यातून 4 मुलं जन्माला घाला, 1 मुलगा शिकवा, त्याला खर्च करा, त्याच्यावर संस्कार करा, सगळं करा, संघाच्या हवाली करा. हे कोण सांगतं? बागेश्वर बाबा. चेष्टा करताय बाबा, तरुणांची चेष्टा करताय. आज महाराष्ट्रातल्या तरुण मुलांची लग्न होत नाहीत. प्रत्येक समाजातली ती कहाणी आहे. शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही. आज ग्रामीण भागातला 50-50 वर्षाचा तरुण बिनलग्नाचा आहे. आता 50 वर्षाचा तरुण म्हणायचं का म्हातारा म्हणायचा हाच प्रश्न आहे. पण ही शोकांतिका असताना अविवाहित असलेल्या बाबांनी, ज्यांना संसार काय माहित नाही, त्यांनी 4 मुलं जन्माला घालायची भाषा करावी. आणि स्वामी समर्थ रामदासांबद्दल काहीतरी चुकीचं चरित्र निर्माण करून, चुकीचा इतिहास निर्माण करून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज थकले हा शब्दच मुळात बोचणार आहे. एक सर्वसामान्य माणूस म्हणून जर आपण विचार केला तर कोणालाही हे पटणार नाही आहे. आणि त्याचा निषेध आता प्रत्येक गावात होतोय, प्रत्येक शहरात होतोय. राजकीय लोक सुद्धा करतील कदाचित. बागेश्वर बाबा माफी सुद्धा मागण्याची शक्यता आहे लवकरच या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी. कारण आता हे प्रकरण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य मराठी माणसानं, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान आणि स्वाभिमान आहे, अशा माणसांची मनं दुखवण्याचं काम या बागेश्वर बाबांनी केलेलं आहे. इतरांचे परचे काढणारा, इतरांचं भविष्य सांगणारा, इतरांबद्दल भविष्य सांगून तुमचं भविष्य उज्ज्वल घडवणारा, त्यांच्यावर उपचार करणारा हा बागेश्वर बाबावरच आता उपचार करायची वेळ आलेली मित्रांनो. बात निकली तो बहुत दूर तक जाने वाली है. आता बागेश्वर बाबांचे सुद्धा एक एक प्रकरण बाहेर येण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं काल ते वातावरण निर्माण केले, छेडलेलं आहे, कुठंतरी महाराष्ट्रातला मराठी माणूस हतबल झाला, विचलित झाला की हे काय बोलतायत बाबा. बाबा कोण? बागेश्वर बाबा. ज्या बागेश्वर बाबाला न्यायला विमान, हेलिकॉप्टर, अमेरिका, लंडन मध्ये लोक तयार आहेत, ज्या बागेश्वर बाबाचा फीस करोडोच्या घरात आहे, ज्या बागेश्वर बाबाचं साम्राज्य कोट्यवधीच्या रुपयाच्या घरात आहे, हे बागेश्वर बाबा निर्माण झाले कुठून? अशाच आमच्या आम्ही केलेल्या श्रद्धेतून निर्माण झालेले आहेत. आपण दाखवलेल्या आत्मीयतेतून निर्माण झालेले हे बाबा आहेत. आणि असे बाबा मी वारंवार सांगतो की प्रत्येक शहरात एक बाबा आहे. कोण मनोहर मामा भोसले असेल, कोण खरात असेल, कोण पडगे असेल, कोण अजून कोणता बाबा असेल, असे हे बाबा, ज्या बाबांनी महाराष्ट्र नासवण्याचं काम केलं हे मी वारंवार बोलतोय मित्रांनो. आणि त्यात आता भर घातलेली आहे या बागेश्वर बाबांनी. चुकीचा इतिहास. आणि काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही प्रत्येक राज्यात काही कलोकल्पित इतिहास लिहिला जातो. त्या इतिहासात जी काही पानं असतील किंवा त्याच्यातलं त्यांचं काही ते वाचन, पण ते मुळात त्यांनी हे वाचलंच आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे, का त्यांना त्याच्या इतिहासाबद्दल काही माहिती आहे का हाच प्रश्न महत्वाचा आहे. जे काही इतिहास संशोधक नाही आहेत किंवा त्यांच्या इतिहासावर काही फार मोठे गाडे अभ्यासक नसलेले बागेश्वर बाबा आहेत की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थकल्याची भाषा करणे, हतबल झाल्याची भाषा करणे, तलवार श्री स्वामी समर्थांसमोर ठेवली आणि सांगितले की आता तुम्ही सांभाळा, मी थकलो, मला कुठेतरी जावं वाटतं, ही भाषा. बागेश्वर बाबा, तुम्ही जाहीरपणे नाक घासून या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाची माफी मागा. कारण
आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हतबलतेची भाषा केलेली आहे याचा संपूर्ण महाराष्ट्रातून आता निषेध होतोय. खर तर आता हे जेवढे काही बागेश्वर बाबांना मानणारे लोक त्यांनी सुद्धा समर्थन दिलं पाहिजे ह्या गोष्टीला की बागेश्वर बाबांनी माफी मागितली पाहिजे. बरं, माफी मागून हा प्रश्न सुटणार. काही तर लोक सांगतात की बागेश्वर बाबावर गुन्हा दाखल करा की जेणेकरून यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं कोणी अनुद्गार काढण्याचा प्रयत्न करणार नाही. तर याच्यातून साधायचंय काय? अगोदरच दोनच दिवसापासून वाद सुरू झाला तो आमदार गायकवाड की ज्यांनी पानसरेंबद्दल जे काही पानसरेंच्या लिखाणाचं पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाला धमकी देण्याचं जे प्रकरण आहे ते थंड बस्त्यात जात नाही, तो हे नवीन दुसरं अजून प्रकरण बाहेर आलेलं आहे. आता शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी हे गुन्हा दाखल न होईल याची पूर्ण तजवीज केली अशी काल बातमी होती. म्हणजे एकीकडं त्यांना समज द्यायची, एकीकडं आमदारांनी गरळ ओकायची आणि एकीकडं वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानास्पद भाषा वापरायची. म्हणजे हे महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करायचा विचार आहे का विषय भरकटायचा विचार आहे का वारंवार जे काही अमोल मिटकरी प्रश्न विचारतायत की खरंच दादांचा घात होता का अपघात होता? बिनशिराचं बोकड त्यांच्यात अनेक ठिकाणी, ज्या ठिकाणी दादा पाहणी करायला जाणार होते किंवा उद्घाटनाला जाणार त्या ठिकाणी अशी अघोरी पूजा झालेली, असे काही प्रूफ्स, असे काही फोटोग्राफ्स आमदार अमोल मिटकरींनी प्रकाशित केलेले आहेत काल परवा. याहून काय समजायचं? कुठं चाललंय महाराष्ट्र मित्रांनो? आणि त्यात भरीसभर हे बाबा लोक घालतायत. एक प्रकरण मिटत नाही तर दुसरं प्रकरण. म्हणजे हे मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला नसता ताप झालेला आहे. कोण कधी काय बोलेल आणि त्याचा खुलासा करता करता मुख्यमंत्र्यांच्या नाकात दम येईल अशी प्रकरण आता महाराष्ट्रात घडायला लागलेली आहेत मित्रांनो. बघा, याच्यामधून कोणतं षड्यंत्र आहे? याच्यामधून काय भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे का? याच्यामधून काय संघाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे का? आणि याच्यामधून कोणाला काय साधायचंय? आता कालचं बागेश्वर बाबाचं विधान काही संयुक्तिक नव्हतं. त्याचा कोणताही संदर्भ नाही, इतिहासामध्ये कुठेही त्याची नोंद नाही. असा संदर्भ देऊन तुम्ही ज्या महाराष्ट्राचं वैभव जगात निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हतबलतेची भाषा तुम्ही करताय, याच्यातून बागेश्वर बाबाचा मी पुन्हा म्हणेल आता पर्चा खुललेला आहे, झूठा निकला आहे, खोटा निघालेला आहे. इतरांचे पर्चे खोलून त्यांचं भविष्य खरं सांगणारे बागेश्वर बाबा, आता तुमचा मात्र पर्चा झूठा साबित झालेला आहे. आणि आता बघूया बागेश्वर बाबा माफी मागतात का त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. आता रोष तर महाराष्ट्रात आहेच, पण महाराष्ट्र अशा गोष्टी आता यापुढे खपवून घेणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण आमच्या ज्या राष्ट्रपुरुषांनी, ज्या महान लोकांनी हा राज्य घडवलंय, ज्या राज्यात इतिहास निर्माण केलाय, अशांबद्दल बाहेरच्या लोकांनी इथं येऊन, इतर राज्यातल्या लोकांनी येऊन या महाराष्ट्राच्या राष्ट्रपुरुषांबद्दल असं बोलावं, ही महाराष्ट्रासाठी अपमानास्पद गोष्ट आहे. आणि म्हणून याचा निषेध या जे महाराष्ट्राच्या प्रत्येक स्तरामध्ये केला जातोय, प्रत्येक जातीमध्ये केला जातो, प्रत्येक धर्मामधून केला जातोय. कारण हा इतिहास कोणालाही मान्य नाही आहे. आता बघूया यावर आपल्या प्रतिक्रिया काय, आपण जरूर कळवा की बागेश्वर बाबावर खरंच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का? बागेश्वर बाबावर खरंच बहिष्कार व्हायला पाहिजे का? आणि बागेश्वर बाबासारखे असे जे बाबा आहेत त्यांनी थोडंसं सावध राहावं. मी प्रत्येक गावातल्या बाबांना आता सावध करतो की बाबांनो, तुमची ग्रहमान आता उलटे सुरू झालेले आहेत. त्यामुळं आता थोडं आवर्त घ्या. तुमच्या प्रत्येक पावलावर कॅमेरा लपलेला आहे की जेणेकरून तुम्हाला कधी पर्दाफाश करेल याचा नेम नाही सांगता येत. तर चला मित्रांनो, आता बघूया आणि आपल्या प्रतिक्रिया आपण जरूर कळवा की खरंच
बागेश्वर बाबांचा परचा झुटा साबित झालाय का? भेटूया पुन्हा उद्या नवीन विषयासह. पाहत राहा आपला मित्र रत्नाकर औसेकरांचा सकाळचा भोंगा. काळजी घ्या. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88.